कर्जत सुपरफास्ट, वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल। कर्जत तालुक्याला निसर्गाचं वरदान लाभले आणि त्यात इथे पडणारा पाऊस त्या निसर्ग संपत्तीला बहरून टाकण्याचं काम करतो। गेल्या काही वर्षात कर्जत तालुक्यात मोठ्या प्रमाणात डेव्हलपमेंट झाली आणि मोठे फार्म हाऊस उभे करताना सुद्धा अनेक झाडं तोडण्यात आली। वर्षानुवर्ष जंगलांना वणवे लागायचे, त्यात निसर्ग संपत्तीचं नुकसान व्हायचं, पण त्याकडे कधीच कोणी लक्ष दिलं नाही। नजरेसमोर हजारो झाडं फार्म हाऊस उभे करताना किंवा एनए प्लॉटिंग करताना तोडली गेली, पण त्याकडे सुद्धा प्रत्येकानेच दुर्लक्ष केलं। प्रत्येक गोष्टीसाठी माणूस निसर्गावर अवलंबून आहे आणि निसर्गामधून आपल्याला आवश्यक असणारी संसाधनं मिळवण्यासाठी निसर्गाला कुठेही हानी होणार नाही याची काळजी घेण्याचा संकल्प प्रत्येकानेच केला पाहिजे। एकीकडे विजेची वाढती मागणी लक्षात घेऊन दुसरीकडे ती पूर्ण करण्यासाठी वर्षानुवर्ष टिकणारा आणि प्रदूषण न होणारा पर्याय म्हणून जलविद्युत प्रकल्पाची उभारणी करण्याचा निर्णय सरकारने घेतला आणि कर्जत तालुक्यात टोरेंट पॉवरच्या प्रकल्पाला मंजुरी दिली। 5 जून म्हणजेच जागतिक पर्यावरण दिनाचं औचित्य साधून टोरेंट पॉवर कंपनीनं तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी वृक्ष लागवड केली। प्रकल्पामुळे निसर्गाची हानी करायची नसून एकत्र येऊन निसर्ग जपूयात असा संदेश या वृक्ष लागवडीमधून देण्यात आला। टोरेंट पॉवर प्रकल्प करताना साठवलेल्या पाण्यामुळे आसपासच्या भागात भूजल पातळी वाढणार आहे आणि इथला निसर्ग सुद्धा बहरणार आहे। प्रोजेक्ट करताना झाडं तोडली जाणार असली तरी त्याच्या कित्येक पटीने जास्त झाडं लावली जाणार आहेत। त्यामुळे कर्जतमधल्या निसर्गाला जपण्याचा प्रयत्न टोरेंट पॉवर करणार आहे। मुळात निसर्गाला पूरक असणारा जलविद्युत प्रकल्प उभा करून भविष्यातली विजेची गरज भागवताना निसर्गाला कोणतीही हानी होणार नाही याचा प्रयत्न टोरेंट पॉवर करणार आहे आणि तसा विश्वास सुद्धा वृक्ष लागवड करत टोरेंट पॉवरच्या माध्यमातून देण्यात आलाय। तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा। कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।